नमस्कार. पोलीस काकाच्या बातमीपत्रामध्ये आपले स्वागत. उत्तर प्रदेशातील हाथरस येथे सत्संगावेळी झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये 116 जणांचा मृत्यू झाला आहे. भोले बाबा नावाच्या महाराजाच्या सत्संगावेळी चेंगराचेंगरी झाली. मृतांमध्ये लहान मुलं, महिला, पुरुष, अनेक वृद्धांचा समावेश आहे. या घटनेनंतर भोलेबाबा फरार झाला आहे. पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर कारचे टायर फुटल्याने झालेल्या अपघातात 4 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. इंदापूर तालुक्यातील डाळज येथे मंगळवारी दुपारी हा अपघात झाला. अंधेरी पश्चिममधील एका बारमध्ये हुक्का विक्री सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर कारवाई करण्यास गेलेल्या पोलिसांना बार मॅनेजरने बेदम मारहाण केली. या प्रकरणी बारच्या मॅनेजरला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. लातूर जिल्ह्यातील तगरखेडा येथे शेतीच्या वादावरून वडील आणि मुलाला लोखंडी रॉडच्या साहाय्याने बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या प्रकरणी औराद शहाजनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जखमी व्यक्तीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नांदेडमध्ये स्कूल व्हॅनच्या चालकाने अल्पवयीन विद्यार्थिनीसोबत अश्लील चाळे केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. बुलढाणा जिल्ह्यात एका भरधाव कारने रस्त्याच्या कडेने चालणाऱ्या एका व्यक्तीला चिरडले. संबंधित घटना CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आहे. घटनास्थळावरून कार चालकाने पळ काढला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत. नाशिकमधील पंचवटीतील हिरावाडी परिसरात राहणाऱ्या एका सॉफ्टवेअर इंजिनियरला सायबर चोरट्यांनी तब्बल 36,70,000 रुपयांचा गंडा घातला आहे. याबाबत सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी चिंचवडमध्ये अमोल गोरगले याची 7 ते 8 जणांनी धारदार शस्त्राने वार करून हत्या केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी माजी नगरसेवक आणि भाजप पदाधिकारी शेखर व्यवहाळ यांना अटक केली आहे. मनोज जरंगे पाटील यांच्या घराभोवती ड्रोनने घिरट्या घातल्या आहेत. मराठा आंदोलक धास्तावले असून पोलिसांकडे तक्रार करण्यात आली आहे. या धक्कादायक प्रकारची राज्य सरकारने दखल घेतली आहे. आंध्र प्रदेशात एका मंत्र्याच्या पत्नीने पोलीस अधिकाऱ्यावर राग काढला आहे. संबंधित घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला असून नेटिझन्स प्रतिक्रियेच्या माध्यमातून नाराजी व्यक्त करत आहेत. धन्यवाद. अधिक माहितीसाठी पोलीस काकाच्या वेबसाईटला जरूर भेट द्या आणि आमच्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा.